नमस्कार. सर्व शालेय स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. तर आज आपण NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असं 9वं प्रकरण इयत्ता 8वी स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व या घटकावर आधारित आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण असे 100 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. 100 प्रश्न या ठिकाणी हे जे 100 प्रश्न आहेत, हे 100 प्रश्न तुम्हाला NMMS साठी या ठिकाणी 100% परीक्षेमध्ये यापैकी काही प्रश्न येऊ शकतात. तर या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व या प्रकरणावर आधारित 100 प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तरी सर्व NMMS ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा व तुमच्या जवळ जे काही मित्रमैत्रिणी आहेत ज्यांना आपल्या क्लास किंवा आपल्या यूट्यूब चॅनलविषयी माहिती नाही त्यांना आपल्या या व्हिडिओची लिंक त्यांना शेअर करा. तर चला चालू करूया. आणि तुमच्या आठवणीसाठी म्हणून की या अगोदरचे 8 प्रकरण आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते मोफत आहेत. तुम्हाला त्यामधील प्रश्न नक्कीच NMMSच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर या ठिकाणी आता आपण प्रश्नाला चालू करणार आहोत. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा. तर पहिला प्रश्न या ठिकाणी आपण घेऊया. तर या ठिकाणी बघत आहात तुम्ही. तर प्रश्न पहिला काय येत आहे या ठिकाणी बघा. तर प्रश्न पहिला 1935च्या कायद्यानुसार ब्रिटिश शासित प्रदेशाचा कारभार कोणाच्या हाती सोपवण्यात येणार होता. बघा 1935चा जो कायदा आला की या कायद्यानं काय झालेलं होतं की हा जो ब्रिटिश शासित प्रदेशाचा जो कारभार आहे तो कोणाच्या हाती सोपवण्यात येणार होता. कारण 1935च्या कायद्यानुसार ब्रिटिश शासित प्रांत व संस्थाने यांची मिळून काय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली 1935च्या कायद्याने. ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थाने यांची मिळून. आणि या ब्रिटिश शासित प्रदेशाचा कारभार हा भारतीय प्रतिनिधीच्या हाती सोपवण्यात येणार होता. कोणाच्या हाती सोपवण्यात येणार होता? भारतीय प्रतिनिधीच्या. या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पण पाहत आहोत. तर याचं उत्तर काय दिलेलं आहे? भारतीय प्रतिनिधीच्या. 1935च्या कायद्याने ब्रिटिश शासित प्रांत व संस्थाने यांची मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची एक तरतूद करण्यात आली. यानुसार ब्रिटिश शासित प्रदेशाचा कारभार भारतीय प्रतिनिधीच्या हाती सोपवण्यात येणार होता. ओके. पुढचा प्रश्न या ठिकाणी दुसरा प्रश्न पाहूया. 1935च्या कायद्यात कशाची तरतूद करण्यात आली? तुम्हाला आता सांगितलं मी की 1935च्या कायद्यामध्ये नेमकी कशाची तरतूद करण्यात आली. तर या ठिकाणी 1935च्या कायद्यामध्ये या ठिकाणी संघराज्य स्थापनेची तरतूद तुम्हाला आता सांगितलेलं आहे. संघराज्य स्थापनेची तरतूद करण्यात आली. कशाचं मिळून संघराज्य? प्रांत आणि संस्थाने या ठिकाणीच आहे बघा. प्रांत आणि संस्थाने यांची मिळून संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. आता आपण या ठिकाणी स्पष्टीकरण पहा की 1935च्या कायद्यात भारतीय संघराज्य स्थापनेची कल्पना मांडण्यात आली. परंतु यामध्ये काय झालेलं आहे? पण संस्थानिकांनी, बरोबर आहे, या ठिकाणी संस्थानिकांनी या संघराज्यामध्ये सामील होण्यास काय दिला? नकार दिला. त्यामुळे ती प्रत्यक्षात याची अंमलबजावणी झाली नाही. 3 नंबर, संस्थानिकांनी संघराज्यात सामील होण्यास का नकार दिला? कशामुळे नकार दिला असेल संस्थानिकांनी संघराज्यामध्ये सामील होण्यामध्ये? कारण संस्थानांना संघराज्य सामील झाल्यास त्या ठिकाणी स्वायत्तता राहणार नाही. म्हणजे काय होईल? सत्ता गमावण्याची भीती त्यांना होती. बरोबर आहे. सत्ता गमावण्याची भीती त्यांना होती. त्यामुळे आपली राजेशाही सत्ता आणि विशेषाधिकार गमावावे लागतील अशी त्यांना भीती होती.
बघा, त्यांना सत्ता गमावण्याची काय होती, भीती होती. चौथा प्रश्न, 1937 मध्ये देशातील किती प्रांतामध्ये निवडणुका झाल्या? तर 1937 मध्ये 11 प्रांतामध्ये, किती प्रांतामध्ये, 11 प्रांतामध्ये या ठिकाणी निवडणुका घेण्यात आल्या. लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, पाचवा प्रश्न, 1937 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये किती प्रांतामध्ये राष्ट्रीय काँग्रेसला बहुमत मिळाले? तर बघा, 1937 मध्ये ज्या काही निवडणुका झाल्या होत्या त्या म्हणजे 11 प्रांतामध्ये झाल्या. त्याच्यापैकी किती प्रांतामध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळालं? तर 8 प्रांतामध्ये, 8 प्रांतामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय सभेला बहुमत मिळालं. आणि राहिलेल्या 3 प्रांताला काय, आपण पुढच्या प्रश्नामध्ये पाहणारच आहोत. या ठिकाणी बघा, या ठिकाणी 7 प्रांतात काँग्रेसला, राष्ट्रीय सभा म्हणजेच काँग्रेसला 7 प्रांतामध्ये बहुमत मिळाले व तिथे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले. 6वा प्रश्न, दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने कोणाच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला? तर दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधामध्ये, कोणाच्या विरोधामध्ये, जपानच्या विरोधामध्ये अमेरिकेचा पक्ष घेतलेला आहे. इंग्लंड व अमेरिका, जर्मन, तर जर्मन या ठिकाणी बघा 8वीच्या पुस्तकामध्ये जपान दिलेला आहे, जपानच्या विरोधात आहे खरे तरी, कारण ती जपान जर्मनी एकाच पक्षामध्ये होते त्यामुळे इथे जर्मनी दिला असावं. परंतु दुसऱ्या महायुद्धात इंग्लंड व अमेरिका हे जपानच्या विरोधात या ठिकाणी अमेरिकेचा पक्ष घेतला होता. पुढे बघा, मुंबईच्या गवालिया टँक मैदानात कोणत्या नावाने ओळखले जाते? मुंबईतील जे काही गवालिया टँक मैदान आहे ते कोणत्या नावाने ओळखले जाते? आणि ते ऑगस्ट क्रांती मैदान. बघा काय, ऑगस्ट क्रांती मैदान 1942 मध्ये भारत छोडो ठराव इथेच मंजूर झाल्यामुळे त्या मैदानाला ऑगस्ट क्रांती मैदान या नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे, करेंगे या मरेंगे कोणी घोषणा दिली? करेंगे या मरेंगे या ठिकाणी ही घोषणा दिली, कोण दिली? महात्मा गांधीजींनी घोषणा दिली. कोणी घोषणा दिली? महात्मा गांधीजींनी. कधी दिली? 1942च्या भारत छोडो आंदोलनामध्ये गांधीजींनी करेंगे या मरेंगे ही घोषणा दिलेली आहे. 9वा प्रश्न, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण? जवाहरलाल नेहरू, आचार्य विनोबा भावे, सरदार वल्लभभाई पटेल का सुचिता कृपलानी? आणि याचं उत्तर आहे आचार्य विनोबा भावे. बघा, 1940 मध्ये गांधीजींनी सुरू केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहात विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते. कितवे सत्याग्रही होते? पहिले सत्याग्रही होते या ठिकाणी. 10वं, आझाद हिंद सेनेचे नेते कोण होते या ठिकाणी? तर आझाद हिंद सेनेचे जे नेते होते ते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस हे आझाद हिंद सेनेचे नेते होते. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याचं स्पष्टीकरण तर काय आहे, रास बिहारी बोस यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली आझाद हिंद सेना. कोणाच्या पुढाकाराने? रास बिहारी बोस यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली सेना. सुभाषचंद्र बोस यांनी पुढे काय केलं? त्यांचं नेतृत्व केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष कोणी स्थापन केला? जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस आणि पटेल. तर यांचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. तर याचं उत्तर काय आहे? सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला. बघा, कशासाठी त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला? कारण त्यांनी आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला. ओके, पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया 12वा. 1942च्या आंदोलनाला कोणती क्रांती असं म्हटलं जातं? तर त्याला ऑगस्ट क्रांती. कोणती क्रांती असं म्हटलं जातं? त्याला ऑगस्ट क्रांती असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हे आव्हान कोणी केले? तर हे आव्हान कोणी केले? सुभाषचंद्र बोस यांनी केलेलं आहे. सुभाषचंद्र बोस. झाशीची राणी महिला पथकाच्या प्रमुख कोण होत्या? तर या ठिकाणी मला वाटतं कॅप्टन लक्ष्मी सहगल.
कॅप्टन लक्ष्मी सहगल हे या ठिकाणी झाशीची राणी पथकाच्या प्रमुख होत्या. 1939 मध्ये काँग्रेसच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे का दिले? बघा, 1939च्या या ठिकाणी जे काही काँग्रेसचे प्रांतिक मंत्रिमंडळ जे होतं, ज्या निवडणुका झालेल्या होत्या 8 प्रांतामध्ये जे मंत्रिमंडळ या ठिकाणी स्थापन झालेलं होतं, तर कारण त्यांनी काय केलेलं होतं की तत्कालीन व्हाईसरॉय जो होता या ठिकाणी बघा, तत्कालीन जो व्हाईसरॉय होता लॉर्ड लिनलिथगो, बघा त्यावेळेस लॉर्ड लिनलिथगो बरोबर आहे, हा जो व्हाईसरॉय होता, या व्हाईसरॉयने भारत हा इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली होती. बरोबर आहे, भारत कोणाकडून? इंग्लंडकडून. आणि त्यामुळे काय झालं, हा दावा जर भारतीयांनी काय म्हटलं, जर हा दावा जर खरा असेल तर ताबडतोब तुम्ही काय करा, भारताला स्वातंत्र्य द्या. काय द्या? भारताला स्वातंत्र्य द्या. परंतु ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने काय दिलेले आहेत? राजीनामे दिलेले आहेत. प्रत्येक मुद्दा अतिशय स्पष्टीकरणासहित या ठिकाणी महत्त्वपूर्ण असे NMSचे प्रश्न तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये पडतील. बघा, ब्रिटिशांनी, बघा या ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरण, ब्रिटिशांनी भारताचा कोणाचाही सल्ला न घेता ते भारत हा दुसऱ्या महायुद्धात सामील झाला. कोणाकडून? इंग्लंडकडून. बरोबर आहे, यांच्याकडून सामील झाला. जर मग आपल्या राष्ट्रीय सभेने काय म्हटलं, जर हे जर खरं असेल तर तुम्ही काय करा, ताबडतोब भारतीयांना स्वातंत्र्य द्या. परंतु ही मागणी मान्य झाली नाही, त्यामुळे सर्वच प्रांतिक मंत्रिमंडळाने काय दिले? राजीनामे दिले. 16वा प्रश्न, 1942 मध्ये भूमिगत चळवळीमध्ये कोणकोणत्या क्रांतिकारकांचा समावेश होतो? आता या ठिकाणी बघा, 1942ला जे भूमिगत जे जन आंदोलन होतं, ह्या आंदोलनाचं नेतृत्व, बघा या आंदोलनाचं नेतृत्व हे कोणाकडे आलं? हे समाजवादी कार्यकर्त्याकडे आलं. तरुण समाजवादी कार्यकर्ते, या कार्यकर्त्याकडे हे नेतृत्व आलेलं होतं. बरोबर आहे. मग या भूमिगत चळवळीमध्ये कोण कोण होते? या ठिकाणी बघा, आता मी सर्व नावं या ठिकाणी लिहू शकणार नाही, ते सांगू शकतो. जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, छोटूभाई पुराणिक, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफ अली, युसुफ मेहर अली, सुचिता कृपलानी, SM जोशी, शिरूभाऊ लिमये, नाग गोरे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, मगनलाल बागडी, उषा मेहता यासारखे अनेक नेते या ठिकाणी या भूमिगत चळवळीमध्ये त्यांचा समावेश होता. ओके, आता या ठिकाणी आपण प्रश्न, आता प्रमुख नेत्याचे या ठिकाणी बघा दिलेला आहे. अरुणा आसिफ अली, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, उषा मेहता. बरोबर आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामधील यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यासारखे अनेक जे क्रांतिकारक होते, हे भूमिगत चळवळीमध्ये प्रामुख्याने अग्रेसर होते. 17वा प्रश्न, आझाद हिंद सरकार कोणी व कोठे स्थापन झाले? बघा, तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो प्रश्न आझाद हिंद सरकार, खूप महत्वाचा प्रश्न. बरोबर आहे. तर आझाद हिंद सरकार जे आहे ते म्हणजे सुभाषचंद्र बोस यांनी 21 ऑक्टोबर 1943 तारखेसहित तुमच्या समोर आहे, सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार स्थापन केलेलं आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर आहे की सिंगापूर येथे या ठिकाणी 21 ऑक्टोबर 1943ला आझाद हिंद सरकार स्थापन केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. 18वा प्रश्न आहे. काय आहे प्रश्न? बघा की या क्षणापासून आपण स्वतंत्र झालो आहोत असे कोणी म्हटले? जरा प्रश्न अर्धवटच या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे आता ही पूर्ण बघा, या ठिकाणी बघा, या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे. आपण भारताला स्वतंत्र तरी करू किंवा हे भगीरथ प्रयत्न करत असताना मरून तरी जाऊ. आणि हे वाक्य म्हटलेलं होतं आपल्या बापूंनी, महात्मा गांधीजी, राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी जनतेला संबोधित करून हे वाक्य बोललेलं होतं.
ओके, महात्मा गांधीजींनी हे वाक्य बोललेलं होतं. नंदुरबार येथील कोणत्या विद्यार्थ्याचे बलिदान स्वतंत्र इतिहासात अजरामर झाले? बघा, नंदुरबार येथे जो काही शाळेतील जो एक विद्यार्थी होता, कोणता विद्यार्थी होता? तो म्हणजे शिरीष कुमार. शिरीष कुमार हा जो विद्यार्थी होता, हा विद्यार्थी त्या ठिकाणी तिरंगा झेंडा घेऊन मिरवणूक काढली होती आणि त्यामध्ये वंदे मातरमच्या तो घोषणा दिला आणि इंग्रजांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यामध्येच या शिरीष कुमारचा या ठिकाणी त्याने आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे. शिरीष कुमार मेहता. ओके, पुढचा प्रश्न, आझाद रेडिओ कोणी स्थापन केला? बघा, या ठिकाणी आझाद रेडिओ, बरोबर आहे. तर आझाद रेडिओ ही काय होतं? गुप्त प्रक्षेपण केंद्र होतं. हे इंग्रजांना माहिती नव्हतं. या ठिकाणी आझाद रेडिओ हे इंग्रजांना माहिती नव्हतं. ते कोणी स्थापन केलं? बघा, हे गुप्त होतं. तर हे होतं आणि कोठे स्थापन झाला हा सुद्धा प्रश्न पाहिजे. तर या ठिकाणी याचं उत्तर तुम्हाला सांगता येईल, मुंबईला स्थापन झालं. आणि कोण कोण? तर यांचे साथीदार बघा, विठ्ठल झवेरी, त्यानंतर उषा मेहता आणि त्यांचे जे काही साथीदार होते त्यांनी एक गुप्त प्रक्षेपण केंद्र स्थापन केलं आणि त्यालाच आपण आझाद रेडिओ असं म्हणतो. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, कुठे झालं? मुंबई. कोण कोण होते? उषा मेहता, विठ्ठल झवेरी आणि त्यांचे या ठिकाणी साथीदार. या ठिकाणी बरोबर आहे. या ठिकाणी बघा, उषा मेहता व त्यांच्या सहकार्यांनी मुंबईतून गुप्त केंद्रातून या ठिकाणी आझाद रेडिओ काय केला? सुरू केला. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, क्रिप्स योजना राष्ट्रीय काँग्रेसने का फेटाळली? आता नेमकं ही क्रिप्स योजना म्हणजे काय? अगोदर आपण काय करूया, त्याच्या मुळापर्यंत जाऊया. अगोदर आपण ह्या क्रिप्स योजना म्हणजे काय हे पाहूया. तर या ठिकाणी बघा, तर क्रिप्स योजनेचं काय झालं माहित आहे का, की दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडने काय केलं, की जपानच्या विरोधामध्ये अमेरिकेचा पक्ष घेतला. बरोबर आहे. आणि जपानी ज्या फौजा होत्या ना, जपानी फौजा, बरोबर आहे, ही जपानी फौजा काय झाल्या, आपल्या भारतावर ह्या जपानी फौजेने आक्रमण केलं. आणि कोणत्या सीमेवर? पूर्व सीमेवर आक्रमण केलं. आणि जेव्हा आक्रमण केलं तेव्हा त्यांना प्रतिकार करायचा आहे. तेव्हा आता इंग्रजांना वाटू लागलं काय, तर भारतीयांचं सहकार्य पाहिजे होतं. त्यांना भारतीयांचं काय पाहिजे होतं? सहकार्य पाहिजे होतं. तेव्हा काय झालं, तेव्हाचे जे इंग्लंडचे प्रधानमंत्री होते, कोण होते त्यावेळेस? विन्स्टन चर्चिल. या ठिकाणी बरोबर आहे, कोण होते पंतप्रधान? विन्स्टन चर्चिल होते. हे विन्स्टन चर्चिल जे होते, हे विन्स्टन चर्चिल यांनी काय केलं? स्टॅफर्ड क्रिप्स हा जो इंग्रज अधिकारी होता यांना भारतात पाठवलं आणि त्यांनी आपली योजना भारतीयांपुढे मांडली. बरोबर आहे. त्यांना भारतीयांचं सहकार्य पाहिजे होतं युद्धामध्ये, परंतु त्यांनी विन्स्टन चर्चिल हे जे पंतप्रधान आहेत त्यांनी पाठवलं स्टॅफर्ड क्रिप्स यांना, जा बाबा जाऊन सांग की तुम्हाला हे आम्ही देणार आहोत. परंतु आपल्याला महत्वाचं काय होतं? आपल्याला महत्वाचं होतं स्वातंत्र्य. परंतु क्रिप्स यांच्या योजनेमध्ये पूर्ण स्वातंत्र्याचा कुठेही सुद्धा उल्लेख नव्हता. त्यामुळे क्रिप्स योजना ही राष्ट्रीय सभेने काय केली? फेटाळून लावलेली आहे या ठिकाणी. आणि आपण या ठिकाणी स्पष्टीकरण सुद्धा पाहू शकता, कारण या योजनेमध्ये स्वातंत्र्याची स्पष्ट हमी नव्हती. तसेच प्रत्येक युद्धानंतर भारताला स्वातंत्र्य देण्याचे आश्वासन होते, म्हणजे युद्धानंतर आम्ही आश्वासन देऊ, परंतु तिथं सध्या सुरुवातीला स्पष्ट काही हमी दिलेली नव्हती. त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे? ती योजना फेटाळून लावलेली आहे. आता ही आपल्याला राष्ट्रीय सभेने फेटाळून लावली, कारण पूर्ण स्वातंत्र्याचा त्या ठिकाणी मुद्दा नव्हता. बरोबर आहे. परंतु मग ही क्रिप्स योजना मुस्लिम लीगने का नाकारली असेल?
बघा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की ही जी क्रिप्स योजना आहे ही मुस्लिम लीगने का नाकारली असेल? कारण क्रिप्स योजनेमध्ये पाकिस्तान जो सध्या आपल्याला बघा पिडतोय, हा जो पाकिस्तान आहे, या पाकिस्तानच्या निर्मितीचा समावेश नव्हता त्या योजनेमध्ये. बरोबर आहे, काय नव्हता? समावेश नव्हता. त्यामुळे काय झालं तर मुस्लिम लीगने काय झाली ही योजना किंवा ह्या लीगने ही योजना काय झाली फेटाळून लावली किंवा नाकारली. बघा, मुस्लिम लीगला स्वतंत्र पाकिस्तानची मागणी मान्य नव्हती असे वाटत होते, पण या योजनेमध्ये ते वाटत होती मागणी मान्य व्हावी असे वाटत, पण या योजनेत त्यांना काही सुद्धा मिळालं नाही. पुढे बघा, इंग्लंडचे पंतप्रधान, पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया. इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी क्रिप्स स्टॅफर्ड क्रिप्सना भारतात का पाठवले? आपण आत्ताच पाहिलं, कारण भारतीय नेत्यांचा काय पाहिजे होता? पाठिंबा पाहिजे होता. कशासाठी? कारण जपानने आपल्यावर आक्रमण केलेलं होतं पूर्व सीमेवर आणि भारतीयांचं सहकार्य पाहिजे होतं या ठिकाणी. बरोबर आहे, सहकार्य मिळावे म्हणून या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे? विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवलेलं होतं. युरोपात दुसरे महायुद्ध कधी सुरू झाले? आणि दुसरे महायुद्ध सुरू झालं 1939ला. बरोबर आहे, दुसरे महायुद्ध कधी सुरू झालं? 1939ला सुरू झालं, 1939ला. बघा, आणि असा पण प्रश्न येऊ शकतो, जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा जे काही व्हाईसरॉय कोण होते? तेव्हा तत्कालीन व्हाईसरॉय हे लॉर्ड लिनलिथगो हे काय होते? तत्कालीन व्हाईसरॉय होते. हा एक प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. ओके, पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा, 25वा. कोणत्या व्हाईसरॉयने इंग्लंडच्या बाजूने युद्धात भारत सामील झाल्याची घोषणा केली? आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कोणता व्हाईसरॉय? हाच लॉर्ड लिनलिथगो. बरोबर आहे, लॉर्ड लिनलिथगो. यानं काय केलं माहिती आहे का? तुम्हाला आता डिटेल सांगतो. यानं काय केलं की भारतीयांना कोणालाच विचारलं नाही आणि डायरेक्ट त्यानं घोषणा केली की भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात उतरलेला आहे. ठीक आहे, परंतु भारताने काय केलं? जर तुम्हाला वाटत असेल जर आम्ही जर तुमच्या बाजूने उतरू तर तुम्ही आता डायरेक्ट काय करा, आम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य द्या, स्वातंत्र्य. परंतु ही मागणी मान्य झाली नाही. म्हणूनच 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळाने काय केले? प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे दिलेले होते. बरोबर आहे का? चला, पुढचा प्रश्न. 14 जुलै 1942 रोजी 14 जुलै 1942 रोजी या ठिकाणी कोणत्या ठिकाणी झालेल्या काँग्रेस अधिवेशनामध्ये भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव मंजूर झाला? बघा या ठिकाणी. तर 14 जुलै 1942 रोजी ही जी योजना होती बघा, यानंतर काय ह्याच्या अगोदर क्रिप्स योजना आली होती, त्याला नकार दिला. त्याच्यानंतर 14 जुलै 1942ला वर्धा बघा, या ठिकाणी खूप मोठी घडामोड झालेली होती. वर्धा येथे तारीख बघा कोणती? 14 जुलै 1942. कुठं झालं? वर्धा येथे झालं. बरोबर आहे का? आणि त्याच ठिकाणी भारताला स्वातंत्र्य देण्याचा पूर्ण मागणी करणारा ठराव संमत झाला. अतिशय महत्त्वाचे 2 मुद्दे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. बघा, मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कधी सुरू झाले? मी तुम्हाला सांगितलं होतं मगा की याविषयी महत्त्वाचा मुद्दा कोणता हो? मुंबईचं जे गवालिया टँक होतं, त्या मैदान जे होतं त्याला दुसरं नाव काय? क्रांती मैदान. कसलं मैदान? क्रांती मैदान या ठिकाणी. आणि याच क्रांती मैदानावर कधीपासून? 7 ऑगस्ट 1942. 7 ऑगस्ट 1942 पासून राष्ट्रीय सभेचं अधिवेशन सुरू झालं. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष बहुतेक पुढे या ठिकाणी असेलच प्रश्न.
बघा 7 ऑगस्ट 1942. पुढचाच प्रश्न आहे, अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष होते मौलाना अबुल कलाम आझाद. कोण होते? मौलाना अबुल कलाम आझाद हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. चला पुढचा प्रश्न 29वा, भारत छोडो ठराव कोणी मांडला? बघा भारत छोडो ठराव कोणी मांडला? आता या ठिकाणी थोडंसं कन्फ्यूज आहे. या ठिकाणी दिलेलं आहे आचार्य जे बी कृपलानी. परंतु जेव्हा हे जे आंदोलन होतं 7 ऑगस्ट 1942ला जेव्हा गवालिया टँक मैदानावर राष्ट्रीय सभेचं अधिवेशन सुरू झालं, तेव्हा 8 ऑगस्ट याच अधिवेशनामध्ये 8 ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं? मांडलेला हा जो छोडो भारत आणि भारत छोडो, या ठिकाणी 2 कन्फ्यूज प्रश्न आहेत. परंतु आपल्या पुस्तकामध्ये छोडो भारत दिलेला आहे. छोडो भारत लक्षात ठेवा, थोडा हा प्रश्न नीट लक्षात ठेवा. छोडो भारत पंडित जवाहरलाल नेहरू आणि भारत छोडो या ठिकाणी जे बी कृपलानी असं म्हटलेलं आहे. बघूया आपण नंतर, मी तुम्हाला ह्याविषयी सांगतो. तर छोडो भारत 8 ऑगस्ट पंडित जवाहरलाल नेहरू आणि छोडो भारत. ओके, भारत छोडो नाही, छोडो भारत. आता छोडो भारत आणि भारत छोडो एकच असणार. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे. भारत छोडो ठराव कधी मांडला? 8 ऑगस्ट 1942 पंडित जवाहरलाल नेहरू. वैयक्तिक सत्याग्रह म्हणजे काय? बघा किती महत्वपूर्ण प्रश्न आलेला आहे. आता वैयक्तिक सत्याग्रह म्हणजे काय हा प्रश्न आहे. आता वैयक्तिक सत्याग्रह म्हणजे काय बघा, जेव्हा ब्रिटिश सरकार आपल्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे राष्ट्रीय सभेने काय केलं? युद्धविरोधी प्रचार करण्याचं ठरवलं. बरोबर आहे, कारण आपली राष्ट्रीय सभा जी होती काँग्रेस, आपण त्याला आता सध्या काँग्रेस म्हणतो, त्यावेळेस पण काँग्रेस म्हणत होतं, हे जे केव्हा काही मागण्या करत होतं तेव्हा हे ब्रिटिश शासन काय करायचं? फक्त दुर्लक्ष करायचं. मग काय झालं? आता दुर्लक्ष करत असल्यामुळे काय करायचं? तर त्यासाठी युद्धविरोधी प्रचार करायचं. युद्धविरोधी प्रचार, बरोबर आहे, म्हणजे भारतीयांनी सामीलच व्हायचं नाही असा प्रचार करायचं, प्रसार करायचं. मग त्याच्यासाठी काय केलं? तर काय केलं? सामुदायिक म्हणजे समूहानं जेव्हा आंदोलन करतो ना आपण, समूहाने आंदोलन करण्यापेक्षा, बरोबर आहे का, समूहाने या ठिकाणी चळवळ न करता वैयक्तिक एक व्यक्तीनं कायदेभंग करायचा असा निर्णय घेण्यात आला. बरोबर आहे, एका व्यक्तीने काय केला? कायदेभंग करायचा निर्णय करण्यात आला आणि यालाच वैयक्तिक सत्याग्रह असे म्हणतात. बघा गांधीजींनी 1940 मध्ये सुरू केलेला असा सत्याग्रह, ज्यात प्रत्येक कार्यकर्त्याने व्यक्तिगत पातळीवर सरकारविरुद्ध आंदोलन करायचे होते, त्यामुळे याला वैयक्तिक सत्याग्रह असं म्हणतात. आणि आपण ह्याच्या अगोदर पण पाहिलेलं आहे वैयक्तिक सत्याग्रह. यामध्ये पहिले वैयक्तिक सत्याग्रह करणारे जे व्यक्ती होते ते म्हणजे आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे हे पहिले वैयक्तिक सत्याग्रही होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. किती सत्याग्रही वैयक्तिक सत्याग्रह भाग घेऊन तुरुंगवास सोसला? तर सुमारे 25,000 पेक्षा जास्त सत्याग्रहांनी या ठिकाणी वैयक्तिक सत्याग्रहामध्ये भाग घेतलेला होता. नंदुरबार येथील काढलेल्या मिरवणुकीमध्ये कोणत्या घोषणा देण्यात आल्या? वंदे मातरम, भारत छोडो, इंग्रज भारत सोडा हे पण असतील, परंतु वंदे मातरम या घोषणा देण्यात आल्या या ठिकाणी. वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या. 34वा प्रश्न. नंदुरबार येथे झालेल्या गोळीबारात कोणकोणते विद्यार्थी हुतात्मा झाले? बघा किती निष्ठुर इंग्रज होते. त्यांनी आपल्या शाळेमध्ये असलेल्या मुलामध्ये, बरोबर आहे, जे 7वी 8वीचे जे काही विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यावरती गोळीबार केला. आणि त्यामध्ये बघा या ठिकाणी शिरीष कुमार मेहता, त्याच्यानंतर या ठिकाणी नावं जे दिलेली आहेत या ठिकाणी जे आपल्या पुस्तकात नाही आहेत तरी पण तुम्हाला सांगतो मी, तर काय, लालदास, त्याच्यानंतर धनसुखलाल,
त्याच्यानंतर शशीधर, त्याच्यानंतर घनश्याम. बघा घनश्याम हे जे शिरीष कुमार मेहता, लालदास, धनसुखलाल, शशीधर, घनश्याम हे जे विद्यार्थी होते, हे विद्यार्थी काय झाले? हुतात्मा झाले. आंदोलकांनी कोणकोणत्या मार्गाने दळणवळण व सरकारी यंत्रणा विस्कळीत केली? बरोबर आहे. जेव्हा भूमिगत चळवळ होती बघा, भूमिगत चळवळ, तेव्हा अनेक मार्गाने त्यांनी काय केलेलं आहे? दळणवळण व सरकारी यंत्रणा विकसित केली. कोणकोणत्या मार्गाने? या ठिकाणी बघा कोणकोणत्या मार्गाने, तर रेल्वे मार्ग तोडणे महत्वाचा आहे. दळण व्यवस्था, रेल्वे मार्ग तोडणे या ठिकाणी. त्याच्यानंतर काय? टेलिफोनच्या तारा कापणे, तोडणे टेलिफोनच्या तारा. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय? महत्वाचं रस्तेमधली पूल उद्ध्वस्त करणे, अशा अनेक मार्गाने त्यांनी काय केलेलं आहे? सरकारी यंत्रणा विस्कळीत केलेली आहे. बरोबर आहे. बघा रेल्वे मार्ग तोडणे, तार केंद्रे जाळणे, सरकारी कार्यालयावर हल्ला करणे, अशा पद्धतीने सरकारी यंत्रणा जी होती ती विस्कळीत केली. सिंध प्रांतात रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कोणी केला? ज्यांना फाशीची शिक्षा ठोठावली गेली. बघा या ठिकाणी सिंध प्रांतामध्ये या ठिकाणी हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तर सिंध प्रांतामध्ये या ठिकाणी बघा हेमू कलानी यांना समजलं, काय समजलं? तर हत्यारबंद ब्रिटिश सेना, म्हणजे ज्यांच्याजवळ भरपूर हत्यार आहेत अशी ब्रिटिश सेना काय करत आहे? आता ह्या रेल्वेमधून जात आहे. बरोबर आहे. हे वृत्त जेव्हा हेमू कलानी यांना समजलं, तेव्हा त्यांनी आपल्या साथीदारासह रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि न्यायालयाने त्यांना काय केली? फाशीची शिक्षा सुनावली. या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे, टायबाज सिंग हे नाही. ओके, पुढचा प्रश्न या ठिकाणी. आझाद दस्ता हा गट कोणाचा होता व कोठे सक्रिय होता? बघा आता 3 गोष्टी यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. बघा तर हा जो प्रश्न आहे, आझाद दस्ता हा गट कोणाचा होता? आता या प्रश्नाबद्दल आपण सखोलपणे विचार करूया की सध्याचं जे काही रायगड जिल्हा आहे आणि रायगड जिल्हा या ठिकाणचे जे महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत ते मी व्यवस्थित सांगतो. रायगड जिल्हा, बरोबर आहे, आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका. तर रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील एक व्यक्ती, त्यांचं नाव होतं भाई कोतवाल आणि यांचा होता आझाद दस्ता. कोणते कोणते मुद्दे? रायगड जिल्हा, कर्जत तालुका आणि भाई कोतवाल. बरोबर आहे. कोठे सक्रिय होता हे तर तुम्हाला समजलंच या ठिकाणी. ओके, इथं काहीतरी स्पष्टीकरण चुकीचं आलेलं आहे या ठिकाणी. लाल सेना हा गट कोणाचा होता? इथं पण हा पण मुद्दा या ठिकाणी बघा. लाल सेना ह्याच्यामध्ये महत्वपूर्ण जिल्हा आहे, नाव नागपूर. बरोबर आहे. काय? नागपूर. आणि कोण? जनरल, या ठिकाणी जनरल आवारी. बघा आझाद दस्ता आणि ही लाल सेना या गटाने ब्रिटिश सरकारला एवढं सळू की पळू करून सोडलं की खूपच या ठिकाणी. बरोबर आहे. अतिशय महत्वाचं आहे. या ठिकाणी बघा पण चुकीचंच दिलेलं आहे. चला पुढचा प्रश्न 39वा. आझाद रेडिओवर कोणती गीते आणि बातम्या प्रसारित केल्या जायच्या? तर आझाद रेडिओवर या ठिकाणी देशभक्तीपर गीते, आंदोलनाची माहिती व सत्य बातम्या प्रकाशित केल्या जायच्या. प्रतिसरकार म्हणजे काय? बघा
प्रतिसरकार म्हणजे काय या ठिकाणी पुढचा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. प्रतिसरकार म्हणजे काय? आता बघा, प्रतिसरकार नावच आहे, प्रतिसरकार म्हणजे सध्या जे सरकार होतं ब्रिटिश शासनाचं, बरोबर आहे, ते सरकार नाही, आपलं स्वतःचं म्हणजे ब्रिटिश अधिकाऱ्याची हकालपट्टी करायचं आणि लोकाभिमुख सरकार त्या ठिकाणी स्थापन करायचं. बरोबर आहे. काही भागामध्ये हे प्रतिसरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. तर बघा, ब्रिटिश सत्तेला उलथून टाकून लोकांनी स्थापन केलेल्या स्थानिक स्वराज्य सरकार त्यालाच काय म्हटलं जातंय? प्रतिसरकार असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार कोणी स्थापन केले? बरोबर आहे, आणि त्याचं उत्तर आहे क्रांतिसिंह नाना पाटील. कधी? 1942 साली या ठिकाणी नाना पाटील यांनी प्रतिसरकार स्थापन केले. कुंडल येथे तुफान सेना कोणी स्थापन केली? बघा, 3, आझाद दस्ता, लाल सेना आणि कुंडल येथे तुफान सेना. बरोबर आहे, हे मुद्दे व्यवस्थित लक्षात ठेवा या ठिकाणी. कुंडल येथील तुफान सेना, तर कुंडल येथील जी तुफान सेना होती तर ते आहेत क्रांती अग्रणी GD बापू लाड, यांनाच काय म्हणायचे? बापू लाड. याने तुफान सेनेच्या माध्यमातून एक काम केलेलं होतं. बघा, कोणकोणती कामं केली होती? कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, तसेच गुन्हेगारांना शासन करणे. गुन्हेगारांना काय करणे? शासन करणे. म्हणजे आणि प्रतिसरकार स्थापन केलं होतं आणि त्या तुफान सेनेच्या माध्यमातून त्यांनी कर गोळा करणं, कायदा व्यवस्था टिकवणं, गुन्हेगारांना शासन करणं हे कोण करत होते? बापू लाड आणि तुफान सेनेच्या माध्यमातून करत होते. ओके, तर या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न, तुफान सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी ब्रिटिशांचा विरोध या ठिकाणी झालेला आहे. 1942च्या आंदोलनात राष्ट्रभक्तीपर गीताने उत्साह वाढवणारे कोण होते? बघा, जेव्हा 1942ला जे आंदोलन चालू होतं, चले जाव आंदोलन, बरोबर आहे, या आंदोलनाचं ह्याच्यामध्ये राष्ट्रभक्तीपर जे काही गीत होते, बरोबर, आंदोलकाचा उत्साह वाढवला, त्यामध्ये होते साने गुरुजी, बरोबर आहे. त्याच्यानंतर होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी काय केलं? अनेक भक्तीपर गीत, राष्ट्रभक्तीपर गीताने या ठिकाणी आंदोलकाचा उत्साह वाढवला. ओके, पुढचा प्रश्न बघा, 1942च्या आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असं म्हटलं जातं. सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद किती वेळा भूषवलं? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आणि कोणत्या अधिवेशनामध्ये, कोणकोणते अधिवेशन होते या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी 2 वेळा. कुठं? 1938ला हरिपुरा अधिवेशन आणि 1939ला त्रिपुरा अधिवेशन, या दोन्ही ठिकाणी या ठिकाणी त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे. ब्रिटिशांनी सुभाषचंद्र बोस यांना नजरेकडे ठेवले, त्यांनी सुटका कशी करून घेतली? तर वेश बदलून, बरोबर, भेष बदलून त्यांनी काय केलेलं आहे? घरातून पलायन केलेलं आहे. सुभाषचंद्र बोस नजरकैदेतून सुटल्यानंतर कोठे गेले? बरोबर आहे, सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या नजरकैदेतून सुटल्यानंतर ते डायरेक्ट कोठे गेले? जर्मनीला गेले. जर्मनीला कधी गेले? 1941 एप्रिल, तेव्हा ते गेलेले आहेत या ठिकाणी. ओके, चला पुढचा प्रश्न, जर्मनीला व नंतर जपानकडे. सुभाषचंद्र बोस कोणत्या रेडिओ केंद्रावरून जनतेला सशस्त्र लढ्याचे आवाहन करत? बघा, तर याचं उत्तर आहे तर जर्मनीच्या बर्लिन रेडिओ केंद्रावरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनतेने स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होण्याचे आवाहन केले. बरोबर आहे. आणि अजून एक मुद्दा या ठिकाणी राहतो बघा, जेव्हा सुभाषचंद्र बोस जर्मनीला पोहोचले तेव्हा त्यांनी तिथं फ्री इंडिया सेंटर स्थापन केलं होतं. लक्षात ठेवा, फ्री इंडिया सेंटर हा पण मुद्दा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो.
काय स्थापन केलं होतं? कुठं? जर्मनीमध्ये बरं का, जर्मनीमध्ये लक्षात ठेवा. फ्री इंडिया सेंटर स्थापन केलं. आणि कोणत्या रेडिओ केंद्रावरून? बर्लिन रेडिओ केंद्रावरून. रासबिहारी बोस कधीपासून जपानमध्ये राहत होते? तर रासबिहारी बोस हे 1915 पासून जपानमध्ये राहत होते. भारताच्या पूर्व सीमेवर ब्रिटिशांविरुद्ध उभा राहिलेले भारतीय सैनिक कोणत्या सेनेचे होते? भारतीय सैनिक कोणत्या सेनेचे होते? भारताच्या पूर्व सीमेवर ब्रिटिशांविरुद्ध उभा राहिलेले भारतीय सैनिक कोणत्या सेनेचे होते? प्रश्न थोडा चुकलेला आहे असं वाटतं मला. आझाद हिंद सेना. हां बरोबर आहे. बरोबर आहे. या ठिकाणी बघा, भारताच्या पूर्व सीमेवर बघा कधी या ठिकाणी आझाद हिंद सेनेची जेव्हा स्थापन केली होती रासबिहारी बोस यांच्या नेतृत्वाखाली, पुन्हा त्यांचं नेतृत्व केलं सुभाषचंद्र बोस यांनी. बरोबर आहे. तेव्हा भारताच्या पूर्व सीमेवर या ठिकाणी आझाद हिंद सेनेने या ठिकाणी त्या ठिकाणी जपानच्या मदतीने आझाद हिंद सेनेने सहभागी होऊन लढा दिला होता. आणि त्यातूनच दोन बेटे जिंकून घेतली जातात. ते पुढील प्रश्न असेलच. इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतले असल्यामुळे आंदोलन तीव्र करावे असे कोणाचे मत होते? सुभाषचंद्र बोस यांचेच होते. बरोबर आहे, सुभाषचंद्र बोस यांचे होते. इंडियन इंडिपेंडन्स लीग. बघा, इंडियन इंडिपेंडन्स लीग ही संस्था कोणी स्थापन केली? तर ही संस्था कोणी स्थापन केली? बघा, जे जपानमध्ये 1915 पासून राहत होते त्यांनी, रासबिहारी बोस यांनी. आणि कोणाला हो? तर आग्नेय आशियातील, बरोबर आहे, आग्नेय आशियातील जे काही आपले भारतीय होते देशप्रेमी, आग्नेय आशियातील देशप्रेमी भारतीय होते, त्या देशप्रेमी भारतीयांना एकत्रित करून त्यांनी काय केलेलं आहे? इंडियन इंडिपेंडन्स लीग ही संस्था काय केली? स्थापन केलेली आहे. रासबिहारी बोस यांनी. आता सांगितलं तुम्हाला, परदेशात राहणाऱ्या भारतीयांना संघटित करून आग्नेय आशियातील भारतीयांना, देशप्रेमी भारतीयांना. 1942च्या पूर्वार्धात जपानने ब्रिटिशांच्या ताब्यातील कोणते प्रदेश जिंकून घेतले? तर या ठिकाणी बघा, 1942च्या पूर्वार्धात जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील, बघा बरोबर आहे, या ठिकाणी दिलेलं आहे मलेशिया, सिंगापूर, बर्मा. मी तुम्हाला आता सांगितलं आग्नेय आशियातील प्रदेश जिंकून घेतले, आग्नेय आशियातील. ओके. पुढे, रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेना कोणाच्या मदतीने स्थापन केली? जपानच्या मदतीने. बरोबर आहे, छान. पुढे बघा, आझाद हिंद सरकार कधी व कोठे स्थापन झाले? सिंगापूर येथे 21 ऑक्टोबर 1943. रासबिहारी बोस यांनी या ठिकाणी कॅप्टन मोहन सिंग हे त्यांचे साथीदार होते, यांच्या मदतीने आणि जपान मध्ये या ठिकाणी आझाद हिंद सरकार स्थापन केले. बरोबर आहे. बघा, या ठिकाणी कॅप्टन लक्ष्मी सहगल, शहानवाज खान, जनरल AC चटर्जी, आता मी तुम्हाला नाव सांगितलेलं कॅप्टन मोहन सिंग. जपानने कोणती 2 बेटे जिंकून घेतली होती? कधी घेतली? बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा, नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने अंदमान व निकोबार, बरोबर आहे, अंदमान व निकोबार ही बेटे जिंकून घेतली. आणि ती कोणाच्या स्वाधीन केली? आझाद हिंद सरकारच्या सामील केली. आझाद हिंद सरकारच्या सामील केली. बरोबर आहे. ज्यांचं नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र बोस करत होते. ओके. 1943 मध्ये जपानने जिंकलेली बेटे कोणा स्वाधीन केली? आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. 1944 मध्ये आझाद हिंद सेनेने म्यानमारमधील कोणता प्रदेश मिळवला? तर म्यानमारमधील आराकानचा प्रदेश मिळवला. आराकानचा प्रदेश. ओके. इथं या ठिकाणी थोडं वेगळं दिलेलं आहे. आझाद हिंद सेनेने आसामच्या कोणत्या सीमेवरील ठाणे जिंकले? तर आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणे जिंकले. पूर्व सीमेवरील. ओके. तर पुढचा प्रश्न बघा, इंफाळ मोहीम अर्धवट का राहिली? कारण या ठिकाणी बघा, जपानकडून जी काही मदत आझाद हिंद सेनेला मिळत होती ती मिळणारी मदत काय झाली? मदत बंद झाली. मदत बंद झाली. ओके. कारण याच काळामध्ये जपानने शरणागती पत्करली होती.
ओके. सुभाषचंद्र बोस यांचे निधन कधी झाले? 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यावर ब्रिटिश सरकारने कोणता आरोप ठेवला? राजद्रोहाचा आरोप ठेवला या ठिकाणी. आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांच्या बचावाचे काम कोणी केले? जवाहरलाल नेहरू. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. टी.बी. जोग, कैलाशनाथ काटजू यांनी आझाद हिंद अधिकाऱ्यांच्या बचावाचे काम केले. आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांना कोणती शिक्षा सुनावली गेली? फाशी शिक्षा. परंतु जनतेच्या दबावामुळे काय झाली? ती शिक्षा रद्द करण्यात आली. अगदी बरोबर. कोणाच्या प्रेरणेतून नौदल व हवाई दलात असंतोष या ठिकाणी असंतोष निर्माण झाला? तर बघा, आझाद हिंद सेनेने ज्या ठिकाणी जे काही बलिदान दिलेलं होतं किंवा त्यांच्या जे काही त्यांनी केलेलं जे कार्य होतं त्यांच्याच प्रेरणेतून नौदल व हवाई दलात असंतोष निर्माण झाला. कोणत्या युद्धनौकेवर नौसैनिकांनी बंड उसळले? तर त्या कोणत्या युद्धनौकेचं नाव आहे? तलवार. कधी झालं? 18 फेब्रुवारी 1946. 18 फेब्रुवारी 1946ला तलवार या ब्रिटिश युद्धनौकेवर सैनिकांनी काय केलं? तिरंगा ध्वज फडकावला. ओके. नौसैनिकांनी शस्त्रे खाली ठेवावी यासाठी कोणाची मध्यस्थी झाली? लोहपुरुष. या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे. महात्मा गांधी व काँग्रेस नेते नाही, तर सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल यांनी काय केली? मध्यस्थी केली. पुढे, मुंबईतील नौसैनिकाचा उठाव कोणकोणत्या ठिकाणच्या हवाई दलातील अधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला? तर या ठिकाणी बघा, दिल्ली, कराची या ठिकाणी बरेच आहेत. दिल्ली या ठिकाणी बरोबर आहे, कराची बरोबर आहे, मद्रास, त्याच्यानंतर अंबाला, त्याच्यानंतर मेरठ, अशा अनेक ठिकाणच्या हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना काय दिला? पाठिंबा दिला. नोव्हेंबर 1943 जपानने कोणती बेटे जिंकली? अंदमान निकोबार बेटे जिंकली. आपण पाहिलेलं आहे. भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोण करत होते? बघा, भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोण करत होते? तर यांचं नेतृत्व त्यामध्ये अनेक आपण क्रांतिकारक पाहिलेले आहे. त्यामध्ये महत्त्वपूर्ण असे जयप्रकाश नारायण, राममोहन लोहिया, उषा मेहता. आझाद रेडिओ कोणत्या ठिकाणी सुरू झाले? मुंबई. कोणत्या ठिकाणी सुरू झाले? मुंबई या ठिकाणी सुरू झाले. उषा मेहता यांच्या पुढाकाराने. प्रतिसरकार बिहारमध्ये कोठे स्थापन झाले? प्रतिसरकार बिहारमध्ये कोठे स्थापन झाले? बरोबर आहे. बिहारमध्ये 2 ठिकाणं होते या ठिकाणी. बघा, बिहारमधील 2 ठिकाणी ते म्हणजे भागलपूर व पूर्णिया. हे 2 ठिकाणं बिहारमधील त्या ठिकाणी हे जिल्हे आहेत. या जिल्ह्यामध्ये प्रतिसरकार स्थापन करण्यात आली. ओके. उत्तर प्रदेशमध्ये प्रतिसरकार कोठे स्थापन झाले? तर उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी बालिया. उत्तर प्रदेशमध्ये बालिया व आझमगड या ठिकाणी प्रतिसरकार स्थापन झाले. बंगालमध्ये प्रतिसरकार कोठे स्थापन झाले? तर बंगालमध्ये मिदनापूर. बंगालमध्ये कुठे? मिदनापूर या ठिकाणी प्रतिसरकार स्थापन झाले. 3ही मुद्दे बघा, बंगालमध्ये मिदनापूर, उत्तर प्रदेशमध्ये बालिया व आझमगड आणि बिहारमध्ये भागलपूर व पूर्णिया या ठिकाणी प्रतिसरकार स्थापन झाले. तुफान सेनेच्या माध्यमातून कोणती विधायक कामे केली गेली? बघा, तुफान सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन करणे, बरोबर आहे, कर गोळा करणे, लोकांना न्याय देणे, धान्य वाटप, करमाफी, शाळा उघडणे, अशा पद्धतीचे विधायक कामे केली गेली. आझाद हिंद सरकारचे युद्धनारा काय होता? जय हिंद. आझाद हिंद सेनेचा युद्धनारा काय होता? जय हिंद असा नारा होता. सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या महिला पथकाचे नाव काय होते? झाशीची राणी रेजिमेंट. आणि यांचे प्रमुख जे होते कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन. बरोबर आहे, लक्ष्मी स्वामीनाथन या रेजिमेंटच्या प्रमुख होत्या.
दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर ब्रिटिशांनी भारतात कोणत्या कायद्याने कठोर कारवाई केली? तर दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर संरक्षण कायद्याने कठोर कारवाई केली. भारत छोडो आंदोलन गांधीजींना कोठे नजरकैदेत ठेवले होते? आगा खान पॅलेस, पुणे या ठिकाणी. ओके. आगा खान पॅलेस येथे कोणाचे निधन झाले? तर कस्तुरबा गांधी व महादेव देसाई यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे आगा खान पॅलेसमध्ये. 1942च्या चळवळीतील महाराष्ट्रातील कोणते गाव संपूर्ण स्वातंत्र्य झाले? तर जळगाव जिल्ह्यातील मोहनबारे हे जे गाव होतं यामध्ये ते संपूर्ण स्वातंत्र्य झालेलं आहे. भूमिगत रेडिओ, आझाद रेडिओ सुरू करणारी व्यक्ती, तरुणी व्यक्ती कोण होती? ती म्हणजे उषा मेहता. ओके. चला, भारत छोडो आंदोलनानंतर काँग्रेस नेत्यांना कोठे अटक झाली? मुंबईच्या गवाली टँक मैदानावर जे काही तिथं राष्ट्रीय सभा होती त्या ठिकाणी अटक झाली. जय हिंद हे घोषवाक्य कोणी दिले? तर जय हिंद हे घोषवाक्य सुभाषचंद्र बोस यांनी दिलेलं आहे. 1942 मध्ये गांधीजींनी दिलेला मंत्र कोणता? करेंगे या मरेंगे. नंदुरबार येथील हुतात्मा विद्यार्थ्यापैकी शिरीष कुमार मेहता यांचे वय किती होते? बघा, फक्त 15 वर्ष या ठिकाणी. फक्त 15 वर्ष त्यांचं वय होतं. भूमिगत चळवळीचे केंद्र कोणते? मुंबई हे शहर भूमिगत चळवळीचं केंद्र होतं. भारत छोडो आंदोलनानंतर ब्रिटिशांनी जनतेला दडपण्यासाठी कोणता कायदा लागू केला? लष्करी कायदा. आझाद हिंद सरकारने कोणती चलनी नोटा जारी केली होती? आझाद हिंद रुपया. बघा, किती महत्त्वाचा प्रश्न आहे. आझाद हिंद रुपया. लाल सेनेचा प्रमुख बालेकिल्ला कोणता होता? सातारा जिल्ह्यातील पाटण परिसर. लाल सेनाचा जो काही या ठिकाणी होता तो सातारा जिल्ह्यातील पाटण परिसर. आझाद हिंद सेनेच्या महिला पथकाला कोणत्या ऐतिहासिक स्त्रीचे नाव दिले? झाशीची राणी लक्ष्मीबाई. भारत छोडो आंदोलनाला इंग्रजीत काय म्हणतात? क्विट इंडिया मुव्हमेंट. ऑगस्ट क्रांती 1942. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश सत्तेचा पाया डळमळीत का झाला? भारतीय जनतेच्या आंदोलनामुळे, ब्रिटिशाची आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे काय झालं? त्यांचा पाया डळमळीत झाला. आझाद हिंद सरकारने कोणते न्यायालय चालवले? तर लष्करी न्यायालय चालवलं आझाद हिंद सरकारनं. आणि आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना जपानमध्ये कोणती उपाधी दिली? स्वतंत्र भारताचे वीर. स्वतंत्र भारताचे वीर. आणि या ठिकाणी शेवटचा प्रश्न, स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व या कालखंडातील आंदोलनाचा शेवट कशाने झाला? तो म्हणजे 1945 ते 46 मधील नौसैनिक बंड. तलवार या नौसैनिकेवर जो बंड झालेला होता त्या बंडाने शेवट झालेला आहे. अशा पद्धतीचे महत्त्वपूर्ण असे प्रश्न तुम्हाला NMMSच्या परीक्षेमध्ये 1000% या ठिकाणी हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व हे प्रकरण या ठिकाणी 100 प्रश्नासहित दर्जेदार असे 100 प्रश्न या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. तर नक्कीच पुन्हा एकदा तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.